जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. मित्रांनो, यूट्यूबवरती ज्या वेळीपासून आपण लाईव्ह स्ट्रीम चालू केलेले आहे चॅनलवरती, तेव्हा मला असे खूप सारे प्रमाणात मेसेज आलेले आहेत किंवा लाईव्ह चॅट येत आहेत की आमचा शॉर्ट चॅनल आहे, चॅनल चेक करा. ज्यावेळी चॅनल मी मित्रांनो चेक करतो तेव्हा बऱ्याच लोकांचे चॅनलवरती फक्त आणि फक्त शॉर्ट्स व्हिडिओ टाकलेले आहेत आणि त्यांनी 2-4 व्हिडिओ लॉंग पण टाकलेले आहेत. पण ज्यावेळी त्यांचे जर व्ह्यूज चेक केले तर शॉर्ट्स व्हिडिओला व्ह्यूज जास्त असले तर लॉंग व्हिडिओला त्याच्या 10 किंवा 5% पण व्ह्यूज नसतात. म्हणजे जर शॉर्ट व्हिडिओ तुम्ही टाकला असेल आणि तुम्हाला जर 1000 व्ह्यूज येत असतील तर मित्रांनो लॉंग व्हिडिओला तुम्हाला 10-20 व्ह्यूज पण येत नाहीत. तर मित्रांनो, हे कशामुळे होतं आणि तुम्ही याच्यावरती सोल्युशन काय केलं पाहिजे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. सोबतच हे देखील समजणार आहे, तुम्ही नवीन यूट्यूबर ज्यावेळी असता, ज्यावेळी नवीन यूट्यूब चॅनल ओपन करता त्यावेळी तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ जास्त टाकले पाहिजेत की लॉंग व्हिडिओ जास्त टाकले पाहिजेत आणि तुम्हाला त्याचा भविष्यात फायदा काय होणार आहे. व्हिडिओचा इंटरेस्टिंग झालेला आहे, व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा. या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल, आपल्या एसपी टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून यूट्यूबच्या टिप्स देत असतो. तर चला मित्रांनो, जराही नवे घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. ओके, तर मित्रांनो, ज्यावेळी आपण यूट्यूबवरती चॅनल ओपन करतो त्यावेळी सगळ्यात पहिली गोष्ट जर बघितली तर आधी ही गोष्ट नव्हती. कारण आधी शॉर्ट जे आहे ते यूट्यूबने लॉन्च केलं नव्हतं. गेल्या 2-3 वर्षापासून शॉर्टचा खूप जास्त जमाना आलेला आहे आणि यूट्यूबने पण ऑफिशियली शॉर्ट जे आहे ते लॉन्च केलेलं आहे. कारण आधी जर तुम्ही 1 मिनिटापेक्षा लहान व्हिडिओज टाकत असला तर त्याला शॉर्ट वगैरे असा ऑप्शन येतच नव्हता. डायरेक्ट ॲज इट इज व्हिडिओ आहे असंच दिसायचा. पण मित्रांनो, आता जर तुम्ही 1 मिनिटापेक्षा कमी व्हिडिओ बनवत असाल तर तो ॲज इट इज शॉर्टमध्ये जातो, भले तुम्ही लॉंग व्हिडिओमधून अपलोड केला असेल तरी देखील. आता मित्रांनो, यावेळी जर तुम्ही बघितलं तर तुम्ही ज्यावेळी सुरुवातीला यूट्यूबवरती चॅनल ओपन करता त्यावेळी तुम्ही काय करता तर फक्त शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करायला चालू करता. कारण त्याचं कारण काय असतं की पहिली गोष्ट म्हणजे शॉर्ट्स व्हिडिओ बनवायला जास्त टाईम लागत नाही. नवीन क्रिएटरला ते आहे असं शूट करतात आणि शॉर्ट्समध्ये अपलोड करून देतात. आणि मित्रांनो, ज्यावेळी यूट्यूबवरती नवीन चॅनल तुम्ही काढून शॉर्ट्समधून व्हिडिओ अपलोड करायला चालू करता, कमीत कमी तुम्हाला 100-50 असे व्ह्यूज तर येतातच. 10-20 व्ह्यूज येतात, 100-50, काही लोकांच्या हजारात व्ह्यूज जातात. कारण त्याला मित्रांनो अल्गोरिदम अजिबात नाही. जस्ट तुम्ही रील्स अपलोड करायचे, त्याला जर लोक पूर्ण बघत असतील तर ॲटोमॅटिक ती शॉर्ट्समध्ये तुमचा व्हिडिओ जो आहे तो दिसायला चालू जातो. लोकांना सर्च करायची पण गरज नाही आहे असा तुमचा सर्च म्हणजे न सर्च करता देखील ॲज इट इज तुमचा शॉर्ट्स फीडमध्ये दिसायला चालू होतो. तिथून तुम्हाला व्ह्यूज पण चांगल्या प्रकारात येतात. आणि मित्रांनो, जर तुम्ही बघितलं, तुम्ही जर कन्सिस्टन्सी मेंटेन केली, डेली एक शॉर्ट्स अपलोड करायला लागला तर तुम्हाला हजारो व्ह्यूज जे आहे ते येतात. आणि नंतर मित्रांनो, तुम्हाला समजतं माझ्यासारख्या एखाद्या क्रिएटरकडून की शॉर्ट्स व्हिडिओला जास्त पैसे भेटत नाहीत किंवा पैसे न भेटल्यासारखेच असतात शॉर्ट्स व्हिडिओला. मग तुम्ही विचार करता की अरे यार, आपल्याला अर्निंग पण करायचे यूट्यूबवरून, तर आपल्याला लॉंग व्हिडिओज पण अपलोड करणं गरजेचं आहे. त्यावेळी मित्रांनो, तुम्ही लॉंग व्हिडिओज अपलोड करता आणि लॉंग व्हिडिओला तुम्हाला 10-20 व्ह्यूज पण येत नाहीत. कारण मित्रांनो, तुमच्या शॉर्ट्स व्हिडिओला तुम्हाला हजारो व्ह्यूज बघायची सवय लागलेली असते. लॉंग व्हिडिओला 8-10 व्ह्यूज यायला चालू होतात, नंतर 10-20 व्ह्यूज येतात, 30 व्ह्यूज येतात, पण 100 व्ह्यूजच्या वरती व्हिडिओज तुमचे जात नाहीत. मग त्यावेळी तुम्ही डिमोटिवेट होता की मी शॉर्ट्समध्ये व्हिडिओज टाकला तर मला हजारो व्ह्यूज येतात आणि जर मी लॉंग व्हिडिओज टाकला तर मला व्ह्यूजच येत नाहीत. तर मी काय करायला पाहिजे? मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही यूट्यूबवरती नवीन चॅनल ओपन करता त्यावेळी सगळ्यात पहिली गोष्ट ही लक्षात घ्यायची आहे, जर तुम्ही शॉर्ट्समधून व्हिडिओज अपलोड केले तर तुमचं भलेही चॅनल मॉनिटाईज होईल, त्यातून तुम्हाला अर्निंग चालू होईल. पण लॉंग व्हिडिओच्या तुलनेत जर तुम्ही ते अर्निंग बघितलं तर लॉंग व्हिडिओला खूप जास्त प्रमाणात अर्निंग असतं मित्रांनो. तितकं शॉर्ट्स व्हिडिओला नसतं. जास्त म्हणजे इतकं लाखोमध्ये मिळत नाही, मिळतं पण ते तितके व्ह्यूज पण येणं गरजेचं आहे. ठीक आहे, तुम्हाला ऑन एन ॲव्हरेज जर बघितली यूट्यूबवरती लॉंग व्हिडिओलाच तुम्हाला 3000 व्ह्यूजला सरासरी $1 बनतो. म्हणजे 3 ते 4000 व्ह्यूज येत असतील तर तुम्हाला $100 भेटतात. पण जर तिथं शॉर्ट्स व्हिडिओ तुम्ही अपलोड करत असाल तर तुम्हाला 30 ते 40,000 व्ह्यूज जरी आले तरी देखील काही लोकांना $100 भेटत नाहीत. म्हणजे 30 ते 1 लाख व्ह्यूज जरी आले तर काही वेळेला तुम्हाला $100 भेटत नाहीत. हे सर्व आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये बघणार आहोत की शॉर्ट्स व्हिडिओमधून किती अर्निंग होतं आणि लॉंग व्हिडिओमधून किती अर्निंग होतं याचं कंपॅरिझन तुम्हाला मी दाखवू शकतो. त्यासाठी तुम्ही या व्हिडिओला कमीत कमी 200 कमेंट करायचे. जर 200 कमेंट या व्हिडिओला आल्या तर निश्चितच आपण पुढचा व्हिडिओ जो आहे तो माझ्या चॅनलवरती म्हणजे माझ्या मोठ्या चॅनलवरती ज्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये पण हजारो व्ह्यूज येतात आणि लॉंग व्हिडिओला पण हजारो व्ह्यूज येतात, दोन्ही व्हिडिओचे तुम्हाला कंपॅरिझन बघायला भेटेल. त्यासाठी जास्तीत जास्त कमेंट नक्की करा. आता मित्रांनो, परत प्रश्न तोच येतो की आपण शॉर्ट्स व्हिडिओ टाकले पाहिजेत की लॉंग व्हिडिओ टाकले पाहिजेत. मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही नवीन यूट्यूब चॅनल चालू करता त्यावेळी तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ सोबतच लॉंग व्हिडिओ पण टाकायला चालू केलं पाहिजे. जरी तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओमधून तुम्हाला रीच चांगली भेटत असेल तरी तुम्ही समजा आठवड्यातून 4 शॉर्ट व्हिडिओ टाकत असाल तर 2 ते 3 लॉंग व्हिडिओज पण टाकणं गरजेचं आहे. म्हणजे एक तुम्ही बॅलन्स ठेवू शकता. 3-4 मी शॉर्ट्स टाकेन, 3-4 मी लॉंग व्हिडिओ टाकेन. आता याचा फायदा तुम्हाला काय होईल? लॉंग व्हिडिओ जे आहे ते लॉंग व्हिडिओ जर चालायला चालू झाले तर त्यातून तुमचं वॉच टाईम जे आहे ते देखील चांगल्या
चांगल्या प्रकारे कंप्लीट होईल आणि शॉर्ट्स व्हिडिओ जर चालायला चांगले चालू झाले तर तिथून तुम्हाला इनिशियल सबस्क्रायबर पण भेटायला चालू होतील आणि मित्रांनो तेच सबस्क्रायबर तुम्ही लॉंग व्हिडिओमध्ये कन्वर्ट करू शकता. आता असं नाही की तुम्ही कुठलाही शॉर्ट्स व्हिडिओ टाकला आणि तो तुमच्या लॉंग व्हिडिओला बघायला येईल, तर अजिबात नाही. त्यासाठी तुम्हाला एक ट्रिक पण वापरावी लागेल. तर ट्रिक काय आहे ती, तर तुम्ही लॉंग व्हिडिओ एखाद्या कॅटेगरीमधला बनवला असेल. आपण एक एक्झाम्पल घेऊया, रेसिपी चॅनलचं एक्झाम्पल घेऊया, ठीक आहे, कारण आपल्या चॅनलवरती रेसिपी चॅनलचे खूप सारे क्रिएटर आहेत. तर एक समजा एक्झाम्पल वांग्याची भाजी कशी बनवायची, हा एक मी लॉंग व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, ठीक आहे, लॉंग व्हिडिओजमधून वांग्याची भाजी कशी बनवायची. तर मी काय करेन, ते व्हिडिओज बनवताना त्याचा एक शॉर्ट्स व्हिडिओ उभ्या फॉर्मॅटमध्ये पण बनवेल आणि तो शॉर्ट्स व्हिडिओ मी जास्तीत जास्त 20 सेकंद का म्हणलोय, तर तुम्ही 20 सेकंदापेक्षा जास्त शॉर्ट बनवायचं नाही. भले 1 मिनिटापर्यंत तुम्हाला अपलोड करण्याची परवानगी आहे, पण तुम्ही 20 सेकंदाचा शॉर्ट बनवायचा आहे. कारण 20 सेकंदातील 10 सेकंद जरी लोकांनी बघितले तर तुमचा शॉर्ट्सला ॲव्हरेज वॉच ड्युरेशन 50% येतं आणि 50%पेक्षा जर तुमचं वॉच ड्युरेशन जास्त होत असेल, सरासरी 50-60 व्ह्यूज नंतर, तर तुम्हाला निश्चितच तो शॉर्ट्स व्हिडिओ जास्त व्ह्यूज देऊन जातो. तर तुम्ही काय करायचे, तीच लॉंग व्हिडिओची रेसिपी म्हणजे 8-10 मिनिटाचा व्हिडिओ असेल तर त्यातील ठराविक पार्ट जो असतो फास्ट फॉरवर्ड करून ती रेसिपी तुम्ही बनवायचे आणि रेसिपी बनवून दाखवण्याऐवजी तुम्ही ती रेसिपी कशी बनलेली आहे हे दाखवायचं आहे शॉर्ट्समध्ये आणि तुम्ही सांगायचं आज आपण या प्रकारची रेसिपी बनवलेली, म्हणजे वांग्याच्या भाजीची रेसिपी बनवलेली आहे आणि बघू शकता किती छान दिसत आहे आणि चवीला देखील खूप चांगली असते. तुम्हाला ही रेसिपी पटकन बनवायची असेल, खाली तुम्हाला रिलेटेड व्हिडिओ नावाचा ऑप्शन दिसत आहे, त्यावरती तुम्ही क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकता आणि अगदी सोप्या भाषेत तुम्ही सोप्या स्टेपमध्ये हा रेसिपी बनवू शकता. अशा प्रकारे तुम्ही छोटीशी रील्स अपलोड करायची आणि तिथे खाली रिलेटेड नावाचा ऑप्शन असतो, रिलेटेड लिंक. कारण आता शॉर्ट्स व्हिडिओमध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये लिंक देता येत नाहीत व्हिडिओच्या, त्यामुळे तुम्हाला रिलेटेड व्हिडिओ नावाचा ऑप्शन आहे, त्यावरतीच जाऊन तुम्हाला तुमच्या चॅनलवरचा व्हिडिओ ॲड करावा लागेल. तो व्हिडिओ ॲड केल्यानंतर मित्रांनो, जर तुमचा शॉर्ट्स व्हिडिओ समजा 30 ते 40 हजार लोकांनी बघितला आणि शॉर्ट्ससाठी ही जास्त मोठी गोष्ट नाही 30-40 हजार व्ह्यूज येणं, म्हणजे जर तुमच्या शॉर्ट्सची लेंथ 10 सेकंदापासून 20 सेकंदाच्या दरम्यान असेल, 15 सेकंद बनवा, 10 सेकंद बनवा चालेल, आणि त्याच्या खाली जर तुम्ही रिलेटेड व्हिडिओ टाकला असेल आणि निश्चितच मित्रांनो 10 सेकंद ते 15 सेकंद दरम्यान जर शॉर्ट व्हिडिओ असेल तर नक्कीच तो व्हायरल होत असतो, कारण त्याला ऑडियन्स रिटेन्शन जास्त येतं, ठीक आहे. तर त्यामुळे मित्रांनो तुम्ही काय करायचं, अशा प्रकारचे शॉर्ट्स व्हिडिओ तुमच्या चॅनलवरती अपलोड करायचे आणि रिलेटेड व्हिडिओजमध्ये तुमच्या लॉंग व्हिडिओला टाकायचे. आता 30-40 हजार लोकांनी जर तुमचा लॉंग व्हिडिओ शॉर्ट्स व्हिडिओ बघितला तर 30-40 हजार लोकांतील समजा 20,000 लोकांना तो शॉर्ट्स व्हिडिओ आवडला, तर ॲटलिस्ट 20,000मधील 2,000 लोक जर त्या व्हिडिओच्या लिंकवरती क्लिक करून तिथून तुम्हाला तुमचा व्हिडिओ बघू शकतात. आता हे मी हजारोमध्ये सांगितले, बरेच लोक बोलतील की आम्हाला 30-40 हजार व्ह्यूज थोडीच येणार आहेत. मित्रांनो 3-4 हजार व्ह्यूज तर येतील, 300 व्ह्यूज तर येतील. 300 व्ह्यूज आले तर लॉंग व्हिडिओला तुमच्या त्यातील 10-20 जरी व्ह्यूज आले आणि त्यांनी कंप्लीट व्हिडिओ तुमचा बघितला तर 20 व्हिडिओचे व्ह्यूज जर काउंट केले यूट्यूबने आणि त्यामध्ये जर ऑडियन्स रिटेन्शन चांगला भेटला किंवा लोक व्हिडिओमध्ये इंटरेस्ट दाखवत आहेत, लाईक करतायत, कमेंट करतायत, असं जर यूट्यूबला दिसलं, यूट्यूब ॲटोमॅटिक तुमचा तो लॉंग व्हिडिओ पुढे जास्त लोकांपर्यंत पाठवणार आहे. सो मित्रांनो इतकंच होतं आजच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर अजूनही जाणून घ्यायचं असेल शॉर्ट व्हिडिओ जास्त पैसे देतो की लॉंग व्हिडिओ जास्त पैसे देतो, तर मला जास्तीत जास्त कमेंट नक्की करा. पुढचा व्हिडिओ आपण त्या टॉपिकवरती नक्की बनवूया. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.